नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की सर आमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत. पुढची प्रोसेस काय करायची आहेत, म्हणजेच कॉलेजचे प्रेफरन्स आम्हाला कधी द्यायचे आहेत, त्यानंतर कॉलेज कधी स्टार्ट होणार आहेत, हे पण खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. आणि ज्या विद्यार्थ्यांचं पार्शली व्हेरीफाय आहे, रिजेक्टेड आहे, पेंडिंग आहे, अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, याची छोटीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्या डेट्सला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत, कॉलेजमध्ये ॲडमिशन तुम्हाला कोणत्या डेट्सला तुम्हाला भेटणार आहेत, याची डेट वाईज तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. आणि ह्या ज्या डेट्स असतील, ते एक्सपेक्टेड डेट असतील, टेंटेटिव्ह असतील. जर 22 जुलै 2025 हे जर आपली ई-स्क्रुटिनीची जर डेट, ही जर कन्फर्मेशन, ही जर कंप्लीट म्हणजे जी सी कडून आलेली आहे, ती जर फायनल असेल, तर मग त्या डेट्स तशा पद्धतीने पुढे आपण कॅरी फॉरवर्ड करणार आहोत आणि तशा पद्धतीने त्या डेट्स पुढे चालणार आहेत. त्याचीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. ओके. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून नवीन व्हिडिओ असतील, एल-एल-बीच्या सेमिस्टर वाईज नोट्स असतील किंवा सेमिस्टर वाईज जे काही तुम्हाला अपडेट्स असतात, त्यानंतर तुमचे डायरेक्ट ट्रान्सफर जर तुम्हाला कॉलेजेसमध्ये करायचं असेल, ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी फर्स्ट इयर झालेलं आहे आणि सेकंड इयरमध्ये समजा त्यांना कॉलेज ट्रान्सफर करायच्या असतील, अशा पद्धतीच्या आपण व्हिडिओज या तुम्हाला यामधून देत असतो. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके. आता जो आपला मेन टॉपिक आहे, त्यासाठी आपण आता चालू करूया. तुम्हाला आता माहितीच आहे, की एल-एल-बी 3 इयर्स असेल आणि एल-एल-बी 5 इयर्स. तर आपण दोन्ही स्टुडंटसाठी आपण यामध्ये बोलत आहोत. ओके. सो एल-एल-बी 3 इयर्सची जर आपण डेट बघितली, कारण की एल-एल-बी 5 इयरची पण डेट बघितली आपण. सेम डेटला तुमचे रजिस्ट्रेशन जे काही चालू झालेलं आहे आणि जे काही एक्सटेंड झालेलं आहे 18 जुलै 2025 पर्यंत. ठीक आहे. 18 जुलै 2025 नंतर हे रजिस्ट्रेशन एक्सटेंड होईल का? तर याच्यामध्ये अजूनही शंका आहेत. मला असं वाटतं, की यामध्ये एक्सटेंड होण्याची चान्सेस आहेत. ओके. बट नाही झालं तर पुढे काय होणार आहे, त्याचं पण इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये मी देणार आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन, यामध्ये खूप विद्यार्थ्यांचे डाउट होते, की सर 4 दिवस झालेले आहेत, डॉक्युमेंट अजूनही व्हेरिफाय झालेलं नाहीये. आम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, तरीसुद्धा अजून व्हेरिफाय झालं नाहीये. त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचंय तेही तुम्हाला यामध्ये मी सांगणारच आहे. ओके. सो हे जे व्हेरिफिकेशन आहे, ते व्हेरिफिकेशन तुमचं 22 जुलै 2025 पर्यंत तुमचं व्हेरिफिकेशन होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट अपलोड केले असतील आणि नॉट व्हेरिफाय असं जर येत असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. जी नॉर्मल प्रोसेस आहे, त्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरिफाय होऊन जातील. ओके. हे झाली नॉर्मल प्रोसेस. जी डेट्स आपल्याला दिलेल्या आहेत कडून, त्या डेट्स वाईज तुम्हाला या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. आता पुढे आपण बघूया, जे आपली नॉर्मल जे आपण यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे पुढे, ते तुम्हाला यामध्ये मी आता सांगत आहे. आता आपण यामध्ये जर बघितलं, तर फायनली ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफाय झालेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं स्टेटस हे तुम्हाला दिसणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं स्टेटस जर दिसत असेल, ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म, डॉक्युमेंट व्हेरिफाय, त्या विद्यार्थ्यांनी पुढे काय करायचं आहे, त्याची महत्त्वाची माहिती तुम्हाला यामध्ये देत आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म समजा नॉट व्हेरिफाय असेल, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय तेही तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमचं व्हेरिफाय होऊन जाईल. थोडा टाईम तुम्हाला त्यासाठी द्यावं लागेल. आणि ज्या विद्यार्थ्यांचं पार्शली व्हेरिफाय असेल, इथे लिहिलेलं असेल पार्शली व्हेरिफाय, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, की इथे तुम्हाला एक टॅब दिला असेल, चेक डॉक्युमेंट स्टेटस. तिथे जर तुमचं पेंडिंग कोणता डॉक्युमेंट असेल किंवा कोणता तुम्हाला डॉक्युमेंट रिजेक्ट झाला असेल, तो तुम्हाला इथे अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, की सर याच्यामध्ये आम्हाला अनलॉक कशा पद्धतीने करू शकतो? तर याच्यामध्ये तुम्हाला अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. तो फॉर्म तुमचा अनलॉक होईल आणि इथे तुम्हाला तो ऑप्शन दिसून येईल, की रिक्वायर्ड डॉक्युमेंट लिस्टचा. सो या साइडला राइट साइडला मग तुम्हाला तो डॉक्युमेंट असेल तो डिलीट करायचा आहे आणि नवीन जो डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तो तुम्हाला प्रॉपरली
अपलोड करायचं आहे. हे तुमचं मग कन्व्हर्जन सर्टिफिकेट्समध्ये सुद्धा असंच करायचं आहे. जर तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर आलं असेल, त्यासाठी पण तेच करायचं आहे. सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. पार्शियली व्हेरिफाय ज्या विद्यार्थ्यांचं असेल आणि ज्या विद्यार्थ्यांचं पार्शियल व्हेरिफाय आहे आणि ते डॉक्युमेंट अपलोड सुद्धा केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे. ओके. त्यांचं व्हेरिफाय होऊन जाईल किंवा जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल, तर सी नंबर हा तुम्हाला मी Telegramला टाकून देईन. त्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचा हा जो युजर आयडी नंबर हा तुम्ही सांगायचा आहे फक्त आणि तुमचा जो फॉर्म आहे, तो पार्शियली व्हेरिफाय आहे. मी डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे. तरी ते अजूनही व्हेरिफाय झालेलं नाहीये. त्याचं रिझन तुम्ही तिकडे विचारू शकता. त्याचा नंबर जो असेल, तो तुम्हाला डायरेक्टली मी Telegram चॅनलला पाठवून देऊन टाकेन. ओके. तर तिकडे तुम्हाला जेव्हा कॉल कराल, तेव्हा थोडा टाईम ते घेतील. पण जेव्हा तुमचा कॉल रिसीव्ह होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व डाउट्स त्यामध्ये सॉल्व्ह होतीलच. त्यामधून सुद्धा जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला, तर तुम्ही इथे रेज तिकीट आहे. यावरती रेज तिकीट यावरती तिकीट रेज करा आणि जे काही तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे किंवा जे काही तुमचे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, तरीसुद्धा व्हेरिफाय नाही झालेलं, त्याचं तुम्ही तुमचं इथे नाव, जे काही तुमचा युजर आयडी आहे, तो तुम्ही टाकून प्रॉपरली तिकीट रेज करू शकता. त्याहूनही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफाय होऊन जाईल. ओके. सो फायनली तुम्हाला मी सांगितलेलं आहे, की कशा पद्धतीने वेने तुम्हाला तुमचे पार्शियली व्हेरिफाय असतील किंवा तुमचे कोणते डॉक्युमेंट रिजेक्ट झाले असतील, तर कशा पद्धतीने तुम्हाला अप्रोच करायचं आहे, कशा पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरिफाय होईल. ज्या विद्यार्थ्यांचं नॉट व्हेरिफाय असं लिहिलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी वेट करा. तुमचं डॉक्युमेंट हे व्हेरिफाय होऊन जाईल. कारण की तिकडे सुद्धा जे स्टुडंट जे काही बसले असतील, ते काय एआयमधून नाही आहेत. ओके. ते पण ह्युमन बीइंग आहेत. थोडा टाईम त्या गोष्टीला लागतच असेल. ओके. हे आपण पकडून जाऊया आणि त्याच्यानंतरच जे काही तुमचे डॉक्युमेंट्स असतील, ते प्रॉपरली ते व्हेरिफाय करून ते. ठीक आहे. नेक्स्ट आताचा जो तुमचा प्रश्न आहे, मेन प्रश्न सर कॉलेज ऑप्शन फॉर्म कधी स्टार्ट होणार आहे? ज्या विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आहे, डॉक्युमेंट व्हेरिफाय आहे. सर मग कॉलेज ऑप्शन फॉर्म कधी चालू होणार आहे? आणि खूप विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे, की सर कॉलेज मग आता कधी स्टार्ट होईल? आणि पार्शियली व्हेरिफायचं हे तुम्हाला रिझन हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मेन प्रश्न आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म सर कधी भरायचा आहे आणि कॉलेज कधी स्टार्ट होणार आहे हे तुम्हाला आता मी सांगत आहे डेट वाईज. ओके. ही ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं होतं. जे मला फॉलो करतायत रेग्युलरली त्यांना यामधली व्हिडिओ तुम्हाला माहिती पडली असेल. कारण की ही व्हिडिओ ऑलरेडी मी बनवलेली होती आणि त्यावेळी तुम्हाला मी सांगितलेलं, ई-स्क्रुटिनी म्हणजे तुमची डेट ही एक्सटेंड होणार आहे आणि ई-स्क्रुटिनीचं व्हेरिफिकेशनचं 22 जुलै 2025 पर्यंत ही तुमचं व्हेरिफिकेशन चालणार आहे. जे मला रेग्युलरली फॉलो करत करत आहेत, त्यांना माहिती असेल की ही डेट्स आणि हे जे पी पूर्ण आहे, ते तुम्हाला मी पहिलं सुद्धा सांगितलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघूया, की व्हेरिफिकेशन जसं की 22 जुलै ही ऑलरेडी डेट दिलेली सी-ई-टीनी आणि आपण ती पण डेट ऑलरेडी आपण तुम्हाला दिलेली. आता मग पुढे काय करायचंय तुम्हाला? तर पुढे तुमची अल्फाबेटिकल लिस्ट ही रिलीज होते. म्हणजेच काय? जे तुम्ही डॉक्युमेंट तुमचे व्हेरिफाय झालेले आहेत, त्याचीच एक अल्फाबेटिकल लिस्ट म्हणजेच प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होते. त्यामध्ये तुमचं जर बघितलं, रँक जे असतं ते तुम्हाला समजलं जातं, की ओव्हरऑल इंडियामध्ये तुमचा किंवा ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये तुमचा रँक किती आहे. ती कधी होणार आहे पब्लिश? तर 25 जुलै 2025 रोजी. ठीक आहे. ही जी डेट मी सांगितलेली आहे, जर 22 जुलैचं रजिस्ट्रेशनची समजा डेट जर पुढे नाही गेली, तर या डेटला 25 जुलैपर्यंत तुमची अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश होऊन जाईल. त्यानंतर मग तुमचं ग्रीव्हियन्स असेल, म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असतील, काही विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट ओरिजिनल आलं असेल, समजा तुम्हाला जर डॉक्युमेंट जे काही आहे ते अपलोड करायचं असेल, जे काही तुम्हाला अपलोडिंग करायचं असेल, काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असतील, तर तुम्ही ते फॉर्म एडिट करू शकता. काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट समजा राहिले असतील तर. म्हणजे कधी, की तुम्ही या आता जे चालू आहे तुमचं जे काही डॉक्युमेंट्स अपलोडिंग करत आहात, डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर व्हेरिफाय होणार आहे तुमचं. तर राहून गेलं असेल, तरीसुद्धा तुम्हाला एक चान्स परत एकदा भेटतो आणि त्यामध्ये तुम्ही सर्व डॉक्युमेंटची लिस्ट ही परत एकदा अपलोड करू शकता.
मग त्यानंतर मग तुमचं फायनल मेरिट लिस्ट ही पब्लिश होते. ती पब्लिश होणार आहे कधी 3 ऑगस्ट 2025. ही फायनल मेरिट लिस्ट पब्लिश झाल्याच्या नंतरच तुमचं कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग कॅप राउंड 1 आणि कॅप राउंड 2 साठी चालू होतं. म्हणजेच काय, तुम्हाला कॉलेजची लिस्ट तुम्हाला बनवावी लागते. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर जे काही कॉलेजची लिस्ट असते ती तुम्हाला यामध्ये बनवावी लागते. मग त्याच्यामध्ये कॅप राउंड 1 आणि 2 इथे का लिहिलंय मी? कारण की जे तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स कॅप राउंड 1 ला देणार आहात, तेच कॅरी फॉरवर्ड होणार आहे कॅप राउंड 2 साठी. सो यामध्ये आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स किंवा कॉलेजची लिस्ट ही चांगल्या पद्धतीने बनवायची आहे. तुमचा रिझल्ट लागलेला आहे. ओके. अर्धं काम तर तुमचं झालेलं आहे. आता जे 50% जे काम लागलं जे आपल्याला लागणार आहे, ते कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी. कशा पद्धतीने लिस्ट बनवायची आहे, कोणत्या क्रायटेरियानुसार आपल्याला बनवायची आहे, त्याची पूर्ण आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत. कट ऑफची जे काही एक्स्पेक्टेड लिस्ट आहे, ती सुद्धा तुम्हाला मी पाठवणार आहे. पण कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी कॅप राउंड 1 ला प्रॉपरली आपल्याला कॉलेजचे प्रेफरन्स हे द्यायचे आहेत. कारण की हेच जे प्रेफरन्स असतील, ते तुमचे कॅप राउंड 2 ला कॅरी फॉरवर्ड होणार आहेत. सो इथे आपल्याला प्रेफरन्स चांगल्या पद्धतीने द्यावे लागणार आहेत आणि मी तुमच्याबरोबर आहे. सो त्याचं टेन्शन घेऊ नका. मग ते कधी द्यायचं आहे कॉलेजचे प्रेफरन्स? तर ते तुम्हाला 7 ऑगस्ट 2025 रोजी तुम्हाला हे कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. ओके. खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता, की सर कॉलेज ऑप्शन फॉर्म कधी चालू होणार आहे? आम्हाला आता द्यायचं होतं, तिकडे ऑप्शन दिसतंय, पण ते क्लिक होत नाही. ची एक पर्टिक्युलर डेट येते. त्या डेटलाच तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्स देऊ शकता. त्याची डेट आहे 7 ऑगस्ट 2025. त्यानंतर मग तुमचे रेफरन्स दिल्याच्या नंतर मग तुमचे कॉलेज अलॉटमेंट होतं. तुम्हाला कोणता कॉलेज अलॉट झालेला आहे, ते तुम्हाला पोर्टलला दिसून येतं. जसं तुम्हाला एरर दिसतं, की बाबा क्वेरी आलेली आहे सर याच्यामध्ये काय करावं लागेल? तसंच तुम्हाला कॉलेज कोणता अलॉट झालेला आहे, ते तुम्हाला तिथेच तुम्हाला दिसून जाईल. मग ते कधी तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होईल तर 11 ऑगस्ट 2025 रोजी. मग यामध्ये तुम्हाला फ्रीज करायचं आहे, की बेटरमेंट करायचं आहे, की ऑटो फ्रीज करायचं आहे? हे त्यावेळेला जे काही प्रोसेस असेल त्यावेळी तुम्हाला मी सांगेन. पण कॉलेज अलॉटमेंट म्हणजेच तुम्हाला कॉलेज कोणता अलॉट झालेला आहे ते कधी समजेल? 11 ऑगस्ट 2025 ला आणि त्यानंतर मग तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी जायचं आहे. खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये डाऊट होता, की सर ती डेट काय असू शकते? तर 15 ऑगस्ट ही डेट आहे, बट ती डेट पुढे असू शकते. 16 ऑगस्ट ही तुम्ही डेट पकडून चाला. कॉलेज ॲडमिशनला तुम्हाला 16 ऑगस्ट 2025 पासून तुमचे कॉलेजचे ॲडमिशन हे तुमचे चालू होतील. ठीक आहे. ही टेंटेटिव्ह डेट तुम्हाला सांगितलेली आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, की सर मला बाहेर समजा कुठे जायचं आहे, तर एकदा मला डेट टेंटेटिव्ह सांगा. त्यासाठी तुम्हाला सांगत आहे, की 16 ऑगस्ट पर्यंत तुमच्या कॉलेजच्या ॲडमिशनला तुम्हाला जायचं आहे. मग ते तुमचे 2 to 3 डेज पर्यंत ती प्रोसेस चालते. मग नंतरला मग जी नेक्स्ट जो कॅप राउंड 2 असेल तो चालू होईल. बट यामध्ये तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट, कॉलेज ॲडमिशन, कॉलेजचे प्रेफरन्स कधी द्यायचे आहेत याची डेट वाईज तुम्हाला मी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके. एवढंच या व्हिडिओमध्ये. यामध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन प्रॉपरली मी सांगितलेलं आहे. जर तुम्हाला समजली नसेल, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक सुद्धा करू शकता. आणि हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला सबस्क्राईब करा. आणि तुमचे मित्र-मैत्रीण असतील, त्यांना सुद्धा हा पुढे चॅनल शेअर करा. जेणेकरून आपण जे काही आपण तुम्हाला नॉलेज देण्याचा प्रयत्न करत असतो, ते आपलं फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपण कोणताही यामध्ये चार्जेस आपण घेत नाही आहे. सो नक्की हा तुम्हाला चॅनलचा नक्की फायदा होईल. यासाठीच तुम्ही हा चॅनल पुढे शेअर करा. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होऊन जाईल. आणि हे बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन ज्या व्हिडिओ मी बनवेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. थँक सो मच.